सर्व उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, आदरणीय पालकवर्ग, ग्रामस्थ, माझे सहकारी शिक्षक शिक्षिका आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा दिवस आपल्या शाळेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसारा नंबर 1 मधील आपल्या सर्वांच्या लाडक्या शिक्षिका सो ललिता शांतीलाल गांगुर्डे मॅडम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आपण सर्वजण येथे एकत्र आलो आहोत. मॅडमचा जन्म 22 सप्टेंबर 1967 मध्ये मुंबई या ठिकाणी झाले. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलाचे नाव कचरू. 5 भावंडापैकी हे शेवटचे अपत्य. मुंब्रा येथे जन्म झाल्यानंतर त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे महानगरपालिका या ठिकाणी झाले. नंतर शिवाजीराव जोंधळे विद्यालयात ते 5वी ते 7वीचे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. मातृशाळा आश्रमशाळा भिवंडी येथे निवासी शाळेत त्यांनी 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड होती. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अनुताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कोसबाड येथून 1988 मध्ये D.Ed पूर्ण केले. यशवंतराव मुक्त विद्यापीठातून 2024 मध्ये त्यांनी BA ची सुद्धा पदवी प्राप्त केली. गांगुर्डे मॅडम यांचा जीवनपट पाहत असताना त्यांची जी पूर्ण सर्व्हिस या ठिकाणी झालेली आहे. सुरुवातीला 1 ते 1.5 वर्ष त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल मुंब्रा येथे खाजगी शाळेत नोकरी केली. 1 मार्च 1990 मध्ये मुरबाड तालुक्यातील कळंबांड या शाळेत त्यांची नेमणूक झाली व त्यांनी 6 महिने तिथे काम केले. सप्टेंबर 1990 पासून कानोळ या शाळेत मुरबाड येथे त्यांनी 3 वर्षे सेवा केली. 1992 पासून कसारा नंबर 3 येथे 2011 पर्यंत तब्बल 19 वर्ष त्यांची सेवा झालेली आहे. 2011ला त्यांना मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन मिळाले. 2018 पर्यंत 8 वर्ष त्यांनी सेवा केली. 2018 पासून आज तागायत जिल्हा परिषद शाळा कसारा येथे ते शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विशेषतः जिल्हा परिषद शाळा कसारा नंबर 1 चे मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी 3 वर्ष यशस्वीपणे काम पाहिले. त्यांची एकूण सेवा 36 वर्ष आणि 6 महिने झालेली आहे. या काळात त्यांच्या कार्याचा अनेक वेळा गौरव आणि सन्मान करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 2014 मध्ये कसारा येथे त्यांना प्राप्त झाला. आदर्श शिक्षक तालुकास्तरीय पुरस्कार 2014 मध्ये त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार कुणबी सेना हाही 2014 मध्ये त्यांना बहाल करण्यात आला. मॅडमच्या कौटुंबिक जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर 2 जून 1991 मध्ये शांतीलाल संभाजी गांगुर्डे यांच्यासोबत त्यांचा मुंब्रा येथे विवाह झाला. 1995 मध्ये त्यांचा मुलगा आशिष याचा जन्म झाला. सध्या तो आर्थो टेक्निशियन म्हणून हॉस्पिटलमध्ये सेवा करत आहे. मुलगी दक्षिता 1996 मध्ये तिचा जन्म झालेला आहे. DMLT मध्ये PG करून ती महिंद्रा कंपनी इगतपुरी येथे सध्या नोकरी करीत आहे. मॅडमने केवळ शिक्षणच दिले नाही तर विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि जीवनमूल्ये दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी प्रगतीच्या मार्गावर पुढे गेले. त्यांचा प्रेमळ स्वभाव, कर्तव्यनिष्ठा आणि शाळेच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न नेहमी लक्षात राहतील. आज आपण सर्व त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना भावपूर्ण निरोप देत आहोत. मॅडम, आपल्या निवृत्तीनंतरचे आयुष्य निरोगी, आनंदी आणि सुखमय जावो हीच आपली मनपूर्वक
इच्छा आहे. चला तर मग आपण सर्व मिळून या निरोप समारंभाला संस्मरणीय बनवूया आणि मॅडमना प्रेम, सन्मान आणि शुभेच्छांचा वर्षाव करूया. श्रोतेहो, नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला, कारण सतत मागच्या गोष्टींचा विचार जर करत राहिलात तर त्याचा परिणाम वर्तमानातील जगण्यावर आणि भविष्यावर होत असतो. लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही, कारण पाठीमागं लोक तर राजाला सुद्धा शिव्या देत असतात. प्रत्येक समस्येवर उपाययोजना आहेच. काळाच्या ओघात सगळ्या गोष्टींवर उपाय सापडतो. त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो. स्वतःच्या आयुष्याची कधीही इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतरांविषयीचे मत बनवू नका, कारण त्यांच्या आयुष्यातील वादळे आणि संकटाची तुम्हाला कल्पना नसते. अतिविचार करीत बसू नका. काही प्रश्नांची उत्तरे न मिळालेलीच बरी असतात. कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसताना देखील ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. श्रोतेहो, तुमच्या आनंदाला फक्त तुम्हीच जबाबदार आहात. आपण आनंदी राहायचं की दुःखी हे ठरवण्याचा अधिकार कुणालाही देऊ नका. पोट दुखेपर्यंत हसा. लक्षात ठेवा, जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कुणीही तुमच्या डोक्यावर ठेवलेला नाही. सुंदर डोळ्यांसाठी जगातील फक्त चांगल्या गोष्टींकडेच पहा. सुंदर ओठांसाठी नम्र आणि मृदू भाषेचा वापर करा. कधीही आपण एकटे नाही याची जाणीव ठेवा. आयुष्याच्या वाटेवर चालत राहून आनंदाने जगा. कधी कधी केराचा डबाही आपल्याला मनापेक्षा बरा वाटतो. आपण मात्र मनात कितीतरी दुःखद आठवणी साठवतो. काय मिळवतो यातून आपणच स्वतःचे दुःख वाढवत राहतो. घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्ष मनात ठेवतो. त्या ज्या गोष्टींमुळे घडल्या त्यांचा पुढे आपणच तिरस्कार करतो. आता केराच्या डब्यासारखंच दररोज आपलं मनही साफ करायचं. जुने दुःख विसरून सारं नवीन स्वीकारायचं. नव्या सुखांना त्यात आनंदाने भरायचं. सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं. स्वतः नेहमीच आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवायचं. श्रोतेहो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आपलं मन साफ ठेवा. कुणाबद्दल राग, द्वेष, सूडबुद्धी, तिटकारा, आकस ठेवू नका. मग पहा, आयुष्यात काहीच चुकीचं घडणार नाही आणि आयुष्य देखील सुंदर होईल. चला तर या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक छानसं गीत खास तुमच्यासाठी. विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे घडून गेले विसरून जा